पण स्कॉटलँड यार्ड बरोबर तुलना करणारी मुंबई पोलीस आज कुठेतरी या फेरीवाल्यांकडून 10 रुपये 20 रुपये घेताना जेव्हा माझ्यासारखा एक व्यक्ती बघतो, आता हा मुख्य रस्ता, त्या मुख्य रस्त्यावरती पोलीसवाले 10-20 रुपये घेत आहे. प्रत्येक पानवाल्याकडून 50 रुपये, प्रत्येक चहावाल्याकडून 50 रुपये. काकीनाडा पोलीस ठाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेण्याचा जो रेट आहे तो करोडो रुपये. या अधिकाऱ्याने मागितले 35,000, पण शेवटी सेटलमेंट कितीवर झाली असेल? 2,500 रुपये. नमस्कार. पोलिसांची कर्माची फळं, कष्टाची फळं, ही फेरीवाल्यांकडून मिळालेली फळं, नेमकी फळं ही काय असतात हे आज आपण जाणून घेणार आहोत जावकर साहेबांकडून. तर नमस्कार जावकर साहेब. नमस्कार. तर आज मला तुम्हाला विचारायचं की हे लिंक रोडवरचे जे फेरीवाले आहेत आणि पोलिसांचे जे काही संबंध आहेत त्याबद्दल काही तुम्ही सांगताय? मागच्या वेळी म्हटला होता तुम्ही. काय आहे, साकीनाका जो रोड आहे त्याविषयी आपण चर्चा केली होती. पण त्या रोडवरती जे फेरीवाले लागतात, अच्छा, त्याचे काही व्हिडिओज आहेत जे मी बनवले. म्हणजे वेळोवेळी तक्रारी आपण करतो त्याच्यात. बरोबर. की त्या फेरीवाल्यांमुळे काय होतं, वरती मोहिलेश्वर आमचं शिव मंदिर आहे, बरोबर, आणि त्या फेरीवाल्यांचा मोठा ट्रक येतो. त्या ट्रक मधून जी फळं वगैरे जी असतात ती छोट्या गाड्यांमध्ये ट्रान्सफर होतात. तर तिथे जवळजवळ 10-12 गाड्या गेल्या 2.5 वर्षापासून 2 वर्षापासून आम्ही फॉलोअप घेतोय. आपण त्या लागतात. अच्छा. मग तिथून काय फेरीवाले आणि पोलिसांची गाडी, आपण बीट ऑफिसर होते पुरी म्हणून, त्यांना मी तक्रार केली. अच्छा. तिकडच्या बीटच्या जे इन्चार्ज होत्या क्षीरसागर मॅडम, त्यांना तक्रार केली. अच्छा. आणि अनेक वेळा सीपीला, मुख्यमंत्र्यांना, प्रत्येक ठिकाणी मी तक्रारी करत राहिलो, लेखी तक्रारी करत राहिलो. पण ते फेरीवाले तसेच. पण ज्या बीट मार्शलच्या गाड्या असतात, ती गाडी येते, त्याचे व्हिडिओ आहेत काही. आपण आता म्हणजे कशा पद्धतीचे व्हिडिओ? असे म्हणजे ती बीट मार्शलची पोलिसांची गाडी येते. अच्छा. आणि त्या गाडीमध्ये ते फेरीवाले त्या गाडीकडे पळत जातात आणि त्या बीट मार्शल गाडीमध्ये बसतात. मी त्या गाडीचा नंबरही मला माहिती आहे. अच्छा, म्हणजे व्हिडिओ आहे तुमच्याकडे? व्हिडिओ आहे. 1448 क्रमांकाची एक गाडी आहे, एक अर्टिगा गाडी आहे. आणि म्हणजे काय झालं, मुंबई पोलिसांची जी इमेज होती, म्हणजे काही वर्षापूर्वी रिबेरो सारखे जे अधिकारी होते, ज्यांनी मुंबईतलं गँगवॉर जे होतं ते संपूर्ण संपवलं. बरोबर. म्हणजे पूर्ण जगात नाव होतं की यार मुंबईमध्ये गेल्यानंतर काही होऊ शकतं. पण जर त्या पोलिसांनी ठरवलं म्हणा की गॅरंटी आहे की गँगवॉर म्हणा किंवा हे काही म्हणा, कुठलेही अनधिकृत धंदे जर बंद करायचे असेल तर पोलिसांना 5 मिनिटं 10 मिनिटं फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खुली सूट दिली की ते झालं पाहिजे. पण स्कॉटलँड यार्ड बरोबर तुलना करणारी मुंबई पोलीस आज कुठेतरी या फेरीवाल्यांकडून 10 रुपये 20 रुपये घेताना जेव्हा माझ्यासारखा एक व्यक्ती बघतो, कारण मी पण पोलीस ठाण्यामध्ये फार कनेक्टेड होतो. आता पोलीस ठाण्यात जाण्याची इच्छा होत नाही, कारण आता काय झालं, तिथे दलाल आणि अशी लोकच बनली. आणि पोलिसांची जी प्रतिमा आहे, आता हा मुख्य रस्ता, या मुख्य रस्त्यावरती पोलीसवाले 10-20 रुपये घेत आहेत. आणि तुम्ही नाही बरोबर 10-20 रुपये घेत आहेत तेवढी म्हणजे खालच्या पातळीवर ते आलेले आहेत. पण तुम्ही मगाशी म्हणाल काय ते फळं वगैरे पण देतात ते? काय, मी तर तो फळं घेतानाचा व्हिडिओ आहे. ते अर्टिगा गाडीमध्ये काही फळं ती पोहोचते आणि एखाद्या भिकाऱ्याला जसं आपण देतो ना अरुण, तसं त्या भिकाऱ्यासारखं ते त्यांना फेकतात असे गाडी पॅकेट, आणि ते लोक घेतात. अरे सरकार तुम्हाला लाखो रुपये पगार आहे. आज कुठलाही पोलीस PSI जर पाहिलं तर 1-1.25 लाखाच्या दरम्यान त्याचा पगार जातो. हातामध्ये कटिंग बिटिंग करून 60-70 हजार रुपये येतात. 6 पे कमिशन आहे, 8 पे कमिशन आहे. जनतेच्या करातून तुम्हाला पगार दिला जातोय आणि तुम्ही हे छोटे मोठे. मी सांगतो, माझा एक अनुभव सांगतो. या साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतलं मी सांगतो. प्रत्येक पानवाल्याकडून 50 रुपये, प्रत्येक चहावाल्याकडून 50 रुपये. नाही, मला इथे क्लिअर करा, पानवाल्याकडून 50 रुपये करून घेतात? ही जी बीट मार्शलची गाडी आहे, 50 रुपये प्रत्येकाकडून घेतात? प्रत्येकाकडून घेतात. रोज? दररोज नाही. अच्छा. ती त्यांची 15 दिवसांनी. अच्छा, म्हणजे त्यांचा तो एक ठराविक काळ असेल. आणि हे पानवाले त्यांच्याकडून आणि चहावाले त्यांच्याकडून. मग कसं आहे, पानवाले काही लोक
गुटखा वगैरे विकतात. हा. गुटखा विकतात. तो काही गुटखा लोकं तुम्हाला ते- विकायचा आहे. हा. गुटखा तुम्हाला विकायचा आहे, 50 रुपये द्या. अच्छा. चहावाल्यांकडे फायरचं एक लायसन्स लागतं. हम्म. एक चहावाला जो आहे हा. लायसन्स लागतं. आणि चहा काही वेळ उकळल्यानंतर त्यात निकोटीन नावाचा हो बरोबर. ते तयार विष बनतं चहा. विष बनतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडचं आहे. तर अशा प्रकारे जो हा चालू आहे खालच्या पातळीवर, तो वरच्या पातळीपर्यंत नक्कीच माहिती असणार. नाही पण हे म्हणजे हे सगळे पोलीस स्टेशनला पैसे पुरवतात चहावाले. पुरवतात. अच्छा. आज मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं तर साकीनाला पोलीस ठाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेण्याचा जो रेट आहे तो करोडो रुपयामध्ये. बापरे. तर तो अधिकारी करोडोमध्ये का जातो? आता मी त्याच्यामध्ये एक राजकीय नेत्यांना पण घेईन की पोलीस ठाण्याचे अधिकारी, जर तो अधिकारी आहे, आता एक हवालदार आहे, कॉन्स्टेबल आहे समजा, अच्छा. तो त्या पोलीस ठाण्यातच 25-50 लाख रुपये देऊन आलाय, हा. बरोबर? Obviously. आता मी त्याच्याकडून घेतलं, समजा मी राजकीय नेता आहे, बरोबर. त्या हवालदारांनी किंवा त्या अधिकाऱ्याने, जो कोण अधिकारी आहे त्यांनी मला जर 10 लाख रुपये दिले, बरोबर, मी त्याची ट्रान्सफर केली, बरोबर. तर तो त्याचे 10 लाख प्लस त्याचं प्रॉफिट काढणार. आता सामान्य जनता, समजा तुम्ही तक्रार केली, तक्रार तुम्ही कोणाकडे करणार? माझ्याकडे, बरोबर. बरोबर. मला माहिती आहे मी याच्याकडून पैसे घेतले, हा. मी त्याच्या तक्रारीवरती काय कारवाई करू? हो. किंवा इनडायरेक्टली जे वरिष्ठ अधिकारी बसलेले आहेत, हम्म. तो जो खालचा अधिकारी, तो जो पैसे घेतो, तो पैसे खालून घेऊन वरपर्यंत पोहोचवतो. अच्छा, ही फार मोठी साखळी आहे. यंत्रणाच आहे, पूर्ण यंत्रणा याच्यामध्ये सामील आहे. पूर्ण म्हणजे मला असं म्हणायचंय की ते म्हणतात क्षुल्लकच्या म्हणजे पानपट्टीवाल्याची सुद्धा म्हणजे त्याच्याकडून सुद्धा वरची यंत्रणा पैसे घेण्यासाठी सोडत नाही. कारण स्कॉटलँड यार्ड तुम्ही काय मगाशी ते म्हणालात, आता ते मला गरज हास्यास्पद वाटतंय. आणि अजून 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 काय काय म्हणजे पोलिसांबद्दल? आता बघा, म्हणजे आम्ही थोडस सामाजिक कार्यात असल्यामुळे काही लोक आमच्याकडे येतात. बरोबर. मी सांगतो तुम्हाला, 19 ऑक्टोबर 2019 ऑक्टोबर, आता त्यावेळेला 19 ऑक्टोबरच्या दरम्यान एक MBA शिकलेला मुलगा, अच्छा. आणि तो दिव्यांग आहे. अच्छा. दिव्यांग मुलगा आहे. त्याची हाईट असेल काहीतरी 3.5-4 फूट, म्हणजे उंची नाही कमी आहे. पण तरी तो MBA झालेला आहे. हा, अच्छा. MBA झालं, त्या करस्पॉन्डन्स वगैरे जे काय ओके, कुठल्या ओके. युनिव्हर्सिटी म्हणजे चांगलं शिक्षण घेतलं. म्हणजे शिक्षित मुलगा, पण त्याला नोकरी मिळत नाही. नोकरी मिळत नाही म्हणून तो डिलिव्हरीचं काम करतो. अच्छा. त्याचं जरीमरी साईडला एका रिक्षावाल्यांबरोबर काहीतरी भांडण झालं. हा. त्या लोकांनी त्याला भरपूर मारलं, हा. म्हणजे मारामारी झाली. ती बरोबर. 3-4 लोक होती, हा एकटा होता. बरोबर. तर ते मारताना एका मारणाऱ्याचं बोट त्याच्या तोंडात आलं. तोंडात आल्याबरोबर त्याने ते चावलं, बरोबर. स्वतःला Obviously. वाचवलं. आणि आता काय झालं, तो आपला सुशिक्षित होता, तो त्याला चावून घरी आला. हा, हा. पण त्या रिक्षावाल्यांना भीती वाटली की बाबा आम्ही याला जास्त मारलंय, हा काहीतरी आमच्यावर केस करेल ती. हा केस करेल, अच्छा. म्हणून काय केलं, ते पहिलेच गेले तिथे. हा. त्या ऑफिसरला त्या लोकांनी काहीतरी मॅनेज केलं. मला वाटते ते अहिरे नावाचा अधिकारी आहे. अच्छा. अहिरे, कारण तो त्यांनी त्याचा मेसेज आहे माझ्याकडे, अच्छा. त्याचे रेकॉर्ड आहे. अच्छा. आणि म्हणजे ती तक्रार मी फेसबुक आणि ट्विटरवरती कमिशनरला टॅग केली की तो अधिकारी त्या अपंग मुलाला फोन करतोय, की पहिला व्हॉइस कॉल करतोय. अच्छा. व्हॉइस कॉल वरती त्याला सांगतोय, अच्छा म्हणजे व्हॉइस कॉल रेकॉर्ड होत नाही. व्हॉइस कॉल रेकॉर्ड होत नाही. हा, बरोबर. व्हॉइस कॉल वरती फोन करून त्याला सांगतोय की तुझ्यावरती आम्ही अमुक अमुक कलमांवर गुन्हे दाखल होईल, तू बरेच दिवस लटकशील, हा. तर तू. आणि नंतर त्याला मेसेज केलाय, अच्छा. प्लीज कम इमिडिएटली अँड मीट इन्स्पेक्टर अहिरे. ऍक्च्युली ते मला वाटतं ते API वगैरे असतील, हा. पण मीट इमिडिएटली अबाउट असॉल्ट, बॉडी असॉल्ट केस म्हणून अच्छा. काहीतरी ते असा मेसेज आहे. ओके. तो मेसेज मी ट्विटरवरती आणि दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे तो. अच्छा. आणि त्या मुलाला त्यांनी बोलवून घेतलं पोलीस ठाण्यात. जर पोलीस ठाण्यात तुम्ही बोलवून घेतलं, तर जर तुम्ही बोलवता तर त्या मुलाचं कुठेतरी नाव असलं पाहिजे. बरोबर आहे. मग त्या मुलाला तिथे बसवून त्याला घाबरवलं वगैरे. नंतर म्हणाले की ठीक आहे बघ, तुला मी सोडतो, पण काहीतरी तुला चहा पाणी द्यावी लागेल. अच्छा. म्हणजे त्या 3.5 फुटाच्या मुलाकडून यांनी चहा पाण्याची मागणी केली. त्या पोलिसांनी API नाही. ती मागणी केली
आणि मग त्यांनी त्याच्याकडे जे काय होते खिशात बिचारचे पैसे नव्हते, त्याचा मोठा भाऊ त्याच्याबरोबर होता, दोघांनी मिळून पैसे गोळा केले. या अधिकाऱ्याने मागितले 25,000, पण शेवटी सेटलमेंट कितीवर झाली असेल? काय 2,500 रुपये. 2,500 रुपये घेतले ते 2,500 रुपये त्या आता दिव्यांग त्या मुलाकडून. मुलाकडून. आता ही कर्माची फळं ही कुठेतरी येतात, जसं तुम्ही म्हणालात. तुम्हीच मला आधी म्हणून मला ते सुचलं. हा, तर ते 2500 रुपये त्या मुलाकडून घेतले. अशा अनेक केसेस आहेत. पूर्वी साधारणपणे पोलीस ठाण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते वगैरे जायचे. आता मी तुम्हाला सांगतोय, मी सामाजिक कार्यकर्ता, एका मुलाने माझ्यासाठी एका मुलाला पोलीसवाले घेऊन गेले. आता आमच्यासारख्या माणसाकडे तो आला, तर मी त्याला फोन केला, तर तो अधिकारी जसा माझा फोन गेला तर त्या कॉन्स्टेबलने ओळखीचा होता. कॉन्स्टेबलने त्या PSI ला सांगितलं किंवा ते जावकर आहेत, त्यांचा फोन आला होता, या मुलाला काहीतरी बोलले मदत करा. मी क्रिमिनल लोकांसाठी, रेपिस्ट लोकांसाठी किंवा कुठल्याही गैरवर्तणूक करण्यासाठी मी आजपर्यंत साकीनगर पोलीस ठाण्याची पायरी चढलेलो नाही. आणि असंही मी केव्हाच जात नाही. गेल्या 5-7 वर्षात 5-7 वेळा गेलो असेल. म्हणजे इतकं आपण म्हणजे सामाजिक कार्यकर्ता असून देखील कारण तिकडे जाणाऱ्या लोकांकडे बघण्याची जी दृष्टी आहे ना, ती वेगळी. पोलीस ठाण्यात एखादा राजकीय नेता येतो म्हणजे तो दलाली करतो, काहीतरी दलाली करायला आला पाहिजे. पण याला काहीतरी पार्श्वभूमी असल्याशिवाय लोक बघतात का? म्हणजे तशी घटना, तशी सामाजिक. मी त्याच्यात तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. एकतर मी एका मुलासाठी फोन केला, कॉन्स्टेबल ओळखीचा होता, त्याने त्या PSI येईपर्यंत थांबला. कॉन्स्टेबलने त्या PSI ला सांगितले की जावकरचा फोन आला होता. त्या PSI ने काय सांगितलं, बाकीचे जी लोक होती त्यांना त्यांनी 1,250 रुपये फाईन मारून सोडलं, पण ज्या व्यक्तीसाठी मी फोन केला होता त्याच्यावरती सेक्शन 285 खाली एक FIR रजिस्टर केलं, म्हणजे त्याचा फाईन. तर एका काळात काय होतं की पोलीस आणि जनता हे दोघं मिळून, म्हणजे जनता जी आहे ते पोलिसांचे डोळे आहेत, जनता जी आहे ती पोलिसांची कान आहे. कारण तुम्ही बघता, तुम्ही ऐकता आणि त्या हिशोबाने तुम्ही क्राईम मध्ये पोलिसांना मदत करू शकता. पोलिसांनी, मुंबईत पोलिसांनी ते कान आणि डोळे हरवले. त्याच्यावरती काहीच कोणाचं नाही, ते हरवून गेले. कानही हरवले, डोळेही हरवले. आणि आता तर त्यांना काही वाटतही नाही. त्यांचे व्हिडिओज किती येतात, त्यांना काय ते पाठ दाखवतात, हा बाबा माझं नाव हे आहे, तर तुला काय करायचं ते. किती व्हिडिओ आहेत, किती व्हिडिओ. आणि आज तुम्ही जर सामाजिक माध्यमांवरती पाहिलं तर पोलिसांच्या विरोधात म्हणजे रोज मारतात पोलिसांना मारण्यापर्यंत आत गेली. हा, म्हणजे काय आहे, तेवढी चीड लोकांमध्ये आहे पोलिसांबद्दल. ह्या चीडवरती सन्माननीय देवेंद्र, आता जे हे आहेत कमिशनर देवेंद्र भारतीजी एक खालून गेलेले अधिकारी आहेत. त्यांना मुंबईची खडक माहिती आहे आणि अतिशय हुशार अधिकारी आहे. तर त्या देवेंद्र भारती सारख्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती कुठेतरी वचक ठेवला पाहिजे. पोलिसांचं ट्विटर हँडल आहे, त्याच्यावरती लोक तक्रारीचा नुसता पाऊस असतो, पण त्याच्यावरती तुमच्या त्या तक्रारीवरती कारवाई होत नाही. त्याच्यावरती कारवाई काय होती की पोलिसांनी अमुक एक कार्यक्रम घेतला, अमुक किलो दागिने लोकांना दिले, अमुक मोबाईल रिकव्हर केले. म्हणजे ते असं वाटतं की त्यांचं प्रसिद्धी करण्याचं माध्यम. ते जर त्यांचं सोशल हँडल आहे, ते सोशल हँडल खरोखर जनतेच्या तक्रारींसाठी, जनतेसाठी वापरलं पाहिजे. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. साकीनगर पोलीस ठाण्यात रामदास कामत नावाचे एक अधिकारी होते. ते विना कामाचा जर पोलीस ठाण्यात कुठला माणूस दिसला की त्याला सरळ विचारायचे, तुझं काय काम आहे रे, चल वरती, ज्याची तक्रार आहे तो येणार खाली. फक्त तक्रारदार दिसायचे, दलाल दिसायचे नाही. आता तुम्ही पोलीस ठाण्यात जा, तुम्हाला मोबाईलवाले जे आहेत त्या मोबाईलवाल्याकडे तुम्हाला पोलीसवाले भेटणार. तुम्हाला एखादा मोठा व्यापारी आहे त्याच्याकडे पोलीसवाले भेटणार. या व्यापाऱ्यांकडे जाण्यापेक्षा तुम्ही समाजामध्ये अनेक घटक आहेत, शाळा आहेत, शिक्षक आहेत, डॉक्टर्स आहेत, मोठे मोठे सामाजिक लोक आहेत, समाजात काम त्यांच्याकडे गेलं पाहिजे.
पण हे पोलिसांचं म्हणजे जी एक Tendency. मुंबईकर म्हणून हा. पोलिसांची जी अधोगती होत आहे ते पाहून फार दुःख वाटते. भ्रष्टाचार तर होतच आहे, पण जो न्याय फार दुःख मागा वाटतं. बरोबर बरोबर. कारण आपण असे पोलीस खातं नाही पाहिलं आणि असा भ्रष्टाचारही नाही पाहिला जो इतक्या खालच्या पातळीला होता. पोलिसांना पाहिल्यानंतर लोक पळायची. आता जो मी व्हिडिओ आपण जो दाखवू लोकांना, ते पोलिसांची गाडी आल्या म्हणून फेरीवाले पळत त्या पोलिसांकडे येतात. अच्छा, म्हणजे आता फळं द्यायला पळतात, आधी फळं घेऊन पळायचे. हरकत नाही. तर अजून मला वाटतं हे भरपूरच झालंय, भरपूर भरपूर. मी देखील बघतो की जे रील्स वगैरे असतात, म्हणजे ट्रॅफिक पोलीस म्हणा, इतर पोलीस म्हणा, म्हणजे मी हे बोलणं इथे बरोबर नाहीये, पण लोक बघतच असतात. पण तुम्ही हे काम करताय, सतत करत राहा. आणि माझा पण तुम्हाला मी मागाशी किंवा मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये हेच म्हणालोय की माझाही तुम्हाला कुठेतरी सहभाग कुठेही लागला तरी तुम्ही नक्की मला बोलवा, मी नक्की या